रास खुश ना आता बाबा, इतनी खुशी. इथे लावली स्वीटीला पार्किंगला. 12वे गाव प्रवेशद्वार. तर गाईच आमचा जेवण झालेलं आहे आणि आम्ही भटकतो. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित चिंद्रनकर आणि तुमचा माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. त्याचा 9:30 होऊन गेले ना, मला लेट झाले ऑफिसला जायला. आई आता सुटले ना, दूध प्यायला जातले. दूध पिऊन एकदम हाका चांगली होतात मजबूत. आज कोणता तरी लई खुशी होणार आहे. दाखवतो कोण आहे ते खुशी होणार आज. इकडं बघा, आज लई खुश असणार ना. रास खुश बाबा. कुठं चालली आहे मॅडम? कुठं? मम्मीची चालली. इतनी खुशी बघा, मम्मीची चालली. कितनी खुशी. चला तुम्ही चालू हिला सोडायला सासरवाडीला, तर तिथनं कामाला जाईल. भेटूया थोड्या वेळा. चला आता आम्ही निघू. टाटा बाय बाय. इथं सोनीला कपडा धावायला लागला आता. खराब हो जाएगा. मयुरी चालली. सुट्टीला नवीन केली मी मस्त पैकी. ही बघा चकचकीत केली एकदम सुट्टीला. सीट पण बदलवला. चला 5 minutes later. पोचलेली मॅडम. रास खुश ना आता बाबा, इतनी खुशी. आता नुसतं झोपू आम्ही. चला मम्मी, भेटूया नंतर. नाही नको, टाइम झाले म्हणून जायला. बाय बाय. टाटा टाटा. हो टाटा ना करी. आता काय, आता घरी आले ना, आता टाटा. हां टाटा. आता पप्पाला डबा देता येत ना. हां पॅन ना आणली, विसरलो. पप्पा बॉयज हॉस्टेलला काम करतो तर किल्ल्यातला. इथे लावली स्वीटीला पार्किंगला. पुढं जाऊ आता स्टेशनकडं. ट्रेन आलेली आहे. आता डायरेक्ट भेटू ऑफिसमध्ये. फायनली मी पोचलेलो ऑफिसमध्ये आणि आता कामाला लागलं. चला भेटूया थोड्या वेळात. इकडं बसलं तेजा, काम चालू आहे आमचा. तर गाईच आमचा जेवण झालेलं आहे आणि आम्ही भटकतो की HDFC बँक भेटलं नाही तर शिवडमध्ये. तर धारपरल्या नुसतं उन्हाळकर आपलं. तर बघू थोड्या वेळानं भेटेल. मॅपो टाकलेला आहे. इकडं मदत करतो तेजा म्हणा. तर धावता पोचलो आम्ही. पुरं हा बघा नाव कसं भिंगतं. आता आम्ही त्या भोगद्यांशी जाऊ. बघा आमच्या पर्च्या दिसतात. आता पर्च्या जातील. धरावे. हा बघा टर्न बाबा, सगळं रंगवलंय. काय नाही रंगवलं इकडे बघ. स्प्रे फुकट येतं काय. 5 minutes later. 12वे गाव प्रवेशद्वार. इथं आता आम्ही जाऊ. आमचं बँकेचं काम संपलेलं आहे. त्याच्या काय कमेंट आहे थोडा एवढं चालवल्याबद्दल म्हणा. मैं नहीं बताऊंगा. तेजस आमचा दिलदार आहे. चालून दमलो ना बोलतं. जिरा सोडा पिऊया बोलतं. भाईने जिरा सोडा घेतले. जिरा सोड्याबद्दल आम्ही पोचले शिवड स्टेशनला. माग आहे पोट टाईट झाले. ते ज्याला घाम फुटले सक्का. रुमाल का हरता घाम पुसतात. आता डायरेक्ट जातो ऑफिसमध्ये. नाही जमलं चालून. 6.5 hours later. गाईस मी सुटलेलो आहे. वाट बघते आता ट्रेनची. फायनली पोचलेलो पार्किंगमध्ये. स्वीटी दिसेल आता आपली पुरं. ही बघा शी उभी आहे, वाट बघत होती कधी येतं बरं की मी. चला आता भेटूया डायरेक्ट घरी. फायनली घरी पोचलेलो आहे मी. आणि घरी आलो तर बघता तर पप्पा एकटाच आहे इथं. तो पण सिरियल बघतं. आईचा गेला आणि डीमार्टला. आई, मानव, सोनी. मयुरी तर गेली घरी. सकाळीच सोनी बघली तुम्ही व्हिडिओमध्ये बघलं सगळंच. तर आता
इनको दर्द बहुत है लेकिन बता नहीं पा रहे हैं, इनको पीड़ा बहुत है. घरी आल्यावर कसं तिला कटलावं लागतं पहिले. आता काही ना, आता सोना झाले एकदम घर. आता येत ती पुढच्या हप्त्यात. तर दाखवतो थोड्या वेळात पुढं. आता आईसा आल्यावरती त्यांना मग घेतं मग जेवायला बसतो. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर आईसा काय अजून आल्या ना, त्यांना टाईम लागेल. फोन केलेला डीमार्टमध्येच आहे. रात्रीचं 10 वाजले ना, अजून तिकडंच आहे डीमार्टमध्ये. तर आता आम्ही पप्पांना मी जातो तिकडं. चिकन केले पप्पानी मारला. 5 minutes later. तर फायनली आईसा आलेली आहे. हे बघा 10:30 वाजलं यायला डीमार्टची. ते सामान आणलेलं आहे. असते संध्याकाळी आणलेलं आहे सगळं. काजू अगरबत्ती ठेवले आणि तिकडं तेल पण ठेवला. हे मानवचा काम आहे. ब्रेड 2 आणले ना वर्षी. मग दमले आईला लुटले असेल ना. हां सगळं पैसे खपवलं आईचं. हे खपवणार आहे हो नाही. चला गाईज हा ब्लॉग इथेच संपवतो. आवडले असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, गुड नाईट, शुभ दिन.